आपण घेऊयात. ओके, सो या सेशन मध्ये आपण पुढचे काही पार्ट्स बघूया डोमेन आणि रेंज साठीचे. सो यातला जो आपला पॅटर्न होता एफ पॅटर्न मधला पहिला क्वेश्चन बघा. और y इक्वल टू 1/x, तो क्वेश्चन घेऊयात आपण. √1/x मी लिहिला होता, तर रेग्युलर y अपॉन 1/x. आपण रेग्युलर सगळे क्वेश्चन करूयात, स्क्वेअर रूट मधला पॅटर्न पुढे घेऊयात नंतर सगळे. ठीक आहे. y इक्वल टू 1/x याला तुम्ही कसं डील करणार आहे? ऑब्विसली डोमेन. याला आपण हा सिमिलर पॅटर्न आपण काल पण बघितला होता. याला आपण काय लिहितो? एक्स ची व्हॅल्यू कुठलीही चालणार नाही. ज्या एक्सच्या व्हॅल्यूमुळे डिनॉमिनेटर 0 येतो तो एक्स चालणार नाही. राईट. फंक्शन डज नॉट एक्झिस्ट असं तुम्ही लिहू शकता, असं पण लिहू शकता. फंक्शन एक्झिस्ट व्हेन एक्स इज नॉट इक्वल टू 0. डिनॉमिनेटर 0 चालणार नाही. राईट. तुमचा डोमेन काय क्रिएट झाला? डिनॉमिनेटरला 0 आला तर आन्सर येतं 1/0 चं आन्सर असतं इन्फिनिटी नॉट डिफाईन. सो आपल्याला डिनॉमिनेटरला 0 चालत नाही. डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. हा काल पार्ट मी तुम्हाला डोमेन मध्ये लिहून दिलं होतं. न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर मध्ये, डिनॉमिनेटर 0 चालत नाही. हा आपला बेसिक कन्सेप्ट आहे. डोमेन काय क्लिअर झाला तुमचा? एक्स बिलॉंग्स टू एनी रिअल व्हॅल्यू एक्सक्लुडिंग 0. राईट. डोमेन मध्ये आपल्याला 0 चालणार नाही, एक्स ची व्हॅल्यू, बाकी कुठलीही व्हॅल्यू चालेल असं त्याचं मिनिंग आहे. क्लिअर आहे का बघा. मग सिमिलरली रेंज कंप्लीट करा. नाव रेंजला काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. y इक्वल टू 1/x क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. व्हॉट वी आर गेटिंग? x इज इक्वल टू 1/y. सो y इक्वल टू फंक्शन ऑफ x क्रिएट केलं, तसं तुम्हाला x इज इक्वल टू फंक्शन ऑफ y क्रिएट करायचंय. इथं पण सेम तुमचं येणार स्टेटमेंट. सो फंक्शन एक्झिस्ट व्हेन डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0. इथं पण डिनॉमिनेटरला 0 चालणार नाही y साठी. मग व्हॅल्यूज ऑफ y म्हणजे रेंज. व्हॅल्यूज ऑफ y मीन्स व्हॅल्यूज ऑफ x मीन डोमेन्स. व्हॅल्यूज ऑफ y मीन्स रेंज. सो y बिलॉंग्स टू एनी रिअल व्हॅल्यू एक्सक्लुडिंग 0. हे तुमचे डोमेन अँड रेंज. सी प्रॉपरली. काय डाऊट्स असतील तर मला विचारा. याची डायग्राम जर आपल्याला पाहिजे असेल तर ऑब्विसली एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, याचा जो ग्राफ असणार आहे तो कशा पॅटर्न मध्ये असेल? तर जसा तुमचा एक्स वाढत जाणार, एक्स ची व्हॅल्यू जशी वाढत जाईल तशी वाय ची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. राईट. याचा ग्राफ टेंटेटिव्ह असा असतो. एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह अँड एक्स निगेटिव्ह, वाय निगेटिव्ह. ओके. अशा दोन्ही टाईपला तुम्हाला ग्राफ बघायला मिळेल. राईट. x is minus infinity to plus infinity, y is minus infinity to plus infinity. मधला जो 0 आहे तो चालणार नाही. x ला पण चालत नाही, y पण चालणार नाही, कारण 0 ला इन्फिनिटी आन्सर आहे जस्ट राईट साईडला, आणि 0 च्या लेफ्ट साईडला मायनस इन्फिनिटी आन्सर आहे, कारण तुमचा x निगेटिव्ह क्रिएट होणार 0 च्या लेफ्ट साईडला. राईट. आणि जेव्हा तुम्हाला x ची व्हॅल्यू इन्फिनिटी पुट करा तर 1/∞ 0 असतो. जशी एक्स ची व्हॅल्यू वाढत जाणार तशी वाय ची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. राईट. कारण एक्स ची व्हॅल्यू इन्क्रीजिंग असेल तर 1/x इन न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. इफ डिनॉमिनेटर इज इन्क्रीजिंग then total answer of division will be decreasing. तो पॅटर्न तिथे आपण लावलेला आहे, आणि ते आपल्याला वर्डिंग मध्ये सुद्धा कळते. x 0 is not allowed, y 0 is not allowed. So domain is x belongs to r-0 and range is r-0. Clear? Similarly, try second one. Y equal to 1/x plus 3. Try this. Third one, y equal to 2x plus 1 upon x minus 2. हे क्वेश्चन आपण करून घेऊयात पटापट. बघा काय काय येणार आहे. सो सेम कन्सेप्ट. फंक्शन एक्झिस्ट when x plus 3 should not be equal to 0. राईट. तर तुम्ही असंही लिहू शकता, और
फंक्शन डज नॉट एक्झिस्ट when denominator is 0. दोन्हीचं वर्डिंग सेमच आहे. फंक्शन एक्झिस्ट when denominator is not equal to 0 and function does not exist when denominator is equal to 0. म्हणजे x equal to -3 ही व्हॅल्यू चालणार नाही असं त्याचं मिनिंग झालं. तुमचा डोमेन काय क्रिएट झाला याच्यात? डोमेन इज x belongs to R excluding -3, right? Similar pattern as y equal to 1/x. -3 चालणार नाही, बाकी कुठलीही व्हॅल्यू तुम्हाला चालणार आहे डोमेन साठी, राईट? अँड फॉर द रेंज साठी तुम्हाला काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन. जसं y इन टर्म्स ऑफ x दिले तसं तुम्हाला x इन टर्म्स ऑफ y करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय काय येणार? सो xy plus 3y is equal to 1, or you can write xy is equal to 1 minus 3y. So x is equal to 1 minus 3y upon y. क्लियर आहे का बघा? Right? So now what you can write? Function does not exist किंवा function exist कसं लिहा त्याला? इथं तुमचं काय येणार आहे? डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. डिनॉमिनेटर 0 चालणार नाही, बाकी कुठलीही y ची व्हॅल्यू चालणार आहे. तुम्ही रेंज फायनली लिहू शकता. रेंज इज y बिलॉंग्स टू एनी रियल व्हॅल्यू एक्सक्लुडिंग 0. क्लियर आहे का बघा? सेम पॅटर्न वरचे बरेच क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्हाला त्याच्यावरती कॉन्फिडन्स क्रिएट होत जाईल. क्लियर दिस? सिमिलरली थर्ड वन सॉल्व्ह करा. सेम पॅटर्न आहे, काहीच वेगळं नाहीये. आता मी फार काय लिहित नाही. सो डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. सो वी विल गेट x शुड नॉट बी इक्वल टू 2. So domain is x belongs to R -2. डिनॉमिनेटर 0 चालणार नाही, बाकी तुम्ही कुठलाही व्हॅल्यू टाकू शकता डोमेन साठी. ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x, राईट? रेंज साठी आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. y इक्वल टू 2x + 1 अपॉन x - 2. अजून सुद्धा तुम्ही समोर बघू शकता. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं येणार? y ने याला मल्टिप्लाय करा. सो xy - 2y is equal to 2x + 1. Now from here what we can do? 2y ला राईट ला जाऊ देत आणि x ला लेफ्ट ला घ्या, कारण आपल्याला x च्या टर्म सगळ्या लेफ्ट साइडला पाहिजेत. सो xy - 2x is equal to 1 + 2y. Take x common. So y - 2 is equal to 1 + 2y. So x is equal to 1 + 2y and y - 2, right? इधर सरक तो लेफ्ट साइडला. Now what you can write here? So here denominator should not be equal to 0, right? So you will get y should not be equal to 2. y तुम्हाला 2 चालणार नाही, बाकी तुम्हाला काही चालेल. So range is y belongs to R excluding 2. क्लियर आहे का बघा सगळा कन्सेप्ट? डाऊट असेल तर लगेच विचारा, अदरवाइज इट इज ओके, राईट? x belongs to y belongs to. इधर आहे तुमची रेंज, हा झाला तुमचा डोमेन. क्लियर आहे का बघा? एकदम बेस्ट वे मध्ये मी तुम्हाला ते सगळं समजून सांगतोय, त्यात तुमचा कुठलाही डाऊट राहणार नाही. राहिला असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या पटकन, किंवा नंतर तुम्ही लेक्चर बघितलं तरी चालेल. परत एकदा कुठली स्टेप कळली नसेल किंवा मी कुठली स्टेप कुठून कशी तयार केलेली आहे, इफ जर ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सेम लेक्चर्स परत बघू शकाल. त्याचे मी तुम्हाला व्हिडिओज पाठवत असतो युट्यूबला. त्या युट्यूबला सबस्क्राईब एकतर करून ठेवा आणि ते बेल आयकॉन मारून ठेवा. आणि माझे बाकीच्या स्टँडर्डला काही वेगवेगळे लेक्चर्स जातात, ते पण तुम्हाला दिसतील. त्यातलं जर काय अजून इम्पॉर्टंट तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्ही फ्री टाइम मध्ये बघून तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. लाईक त्याच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काही माझे लेक्चर्स आहेत, ते तुम्ही बघा. त्याच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन, हाऊ टू सॉल्व्ह क्वाड्रॅटिक इक्वेशन, ओके, मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर, आणि मगाशी जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ग्राफ बघितले होते पॅराबोलिक पाथ मध्ये, मग त्यात कंडिशन्स काय काय असतात आणि ते कसे व्हेरीज होतात, त्याचे लेक्चर्स त्याच्यामध्ये आहेत. ते तुम्ही एकदा बघा, त्याच्यावरती तुमची अजून स्ट्रॉंग कमांड क्रिएट होईल, राईट? हा सगळा टास्क आहे. आता याच्याशी सिमिलर जे क्वेश्चन तुम्हाला बुक मध्ये दिसतात एंट्रन्सच्या, ते पण तुम्ही कम्प्लीट करा.
डोमिनरी रेंज मधले, रेग्युलर स्क्वेअरिंग मधले किंवा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मधले, ज्याच्यावरती तुमची कमांड क्रिएट होईल. आणि काही अजून काय स्पेशल क्वेश्चन्स असतील तर ते मी तुम्हाला व्हॉट्सअप डाऊट्स ग्रुपवरती पाठवीन, स्पेशल मॅथ्स ग्रुपवरती. ते तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. काही डाऊट्स असेल तर मला विचारा. ठीक आहे, चलो ओके. कंपल्सरी तुमचं ते वर्किंग झालं पाहिजे. ऍडिशनल मी परत एकदा सांगतो, जस्ट होल्ड ऑन.